नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती संबंधित अत्यंत महत्त्वाचा असा भाग बघणार आहोत। हा फास्ट ट्रॅक व्हिडिओ मॅरेथॉन व्हिडिओ राहील आणि याच्यातनं तुम्हाला जवळपास 6 ते 8 मार्क कव्हर करता येईल, म्हणजे यावर तुमच्या परीक्षेत प्रश्न राहील असाच पूर्ण भाग आपण घेणार आहोत। ठीक आहे, चला स्टार्ट करूया। पहिलं बघा, महाराष्ट्र भौगोलिक रचना यावर तुमच्या परीक्षेत प्रश्न राहील म्हणजे राहील। बघा काय दिलेलं आहे, अक्षवृत्त विस्तार काय आहे? अक्षवृत्त विस्तार आहे 15.8 उत्तर ते 22.1 उत्तर। हे लक्षात ठेवा। जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार काय आहे खालीलप्रमाणे, तर तुम्हाला 15.8 उत्तर ते 22.1 उत्तर हे सांगता आलं पाहिजे। ठीक आहे, चला दुसऱ्या नंबरचा आहे रेखावृत्त विस्तार। रेखावृत्त विस्तार काय आहे महाराष्ट्राचा? तर महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार जो आहे 72.6 पूर्व ते 80.9 पूर्व। लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे। यावर परीक्षेत प्रश्न राहू शकते। स्पेशली हा जो भाग आहे, हा तुमच्या जो जीएमसीचा सिलेबस जो दिलेला आहे, त्यामध्ये हा भाग दिलेला आहे मित्रांनो। ठीक आहे, आणि यावर प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो। चला पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचा क्षेत्रफळ काय आहे? महाराष्ट्राचं एक्झॅक्टली क्षेत्रफळ काय आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर। 3,07,713 किलोमीटर। लक्षात ठेवा, पाठ करून घ्या। चला पुढचं बघा, दक्षिणोत्तर विस्तार। महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार काय आहे? तर महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार 700 किलोमीटर। आता दक्षिण उत्तर म्हणजेच कसा? तर हा जो आपला महाराष्ट्र आहे, अशा प्रकारे आपला महाराष्ट्र आहे, हे उत्तर दिशा झाली, हे दक्षिण दिशा झाली, आणि हा दक्षिणोच्च उत्तरचा जो विस्तार आहे हा किती किलोमीटरचा आहे? 700 किलोमीटरचा। तसाच पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? तर हा झाला पश्चिम भाग आणि हा झाला पूर्व भाग, आणि पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? तर पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो 800 किलोमीटरचा आहे मित्रांनो। ठीक आहे, समजलं? वरच्या भागाला कोणता आहे? मध्य प्रदेश आहे। इथे मध्य प्रदेश आहे, इथे गुजरात आहे। ठीक आहे, हा उत्तर भाग झाला। समजला? जर तुम्हाला परीक्षेत असं विचारलं की दक्षिण उत्तर विस्तार किती आहे, तर 700 किलोमीटर, आणि पूर्व पश्चिम विस्तार किती आहे, तर 800 किलोमीटर। लक्षात ठेवायचं। असा प्रश्न भरपूरदा परीक्षेत आलेला आहे। चला, महाराष्ट्राला किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर 720 किलोमीटर। महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। ठीक आहे, कोकण भागात जो समुद्रकिनारा आहे 720 किलोमीटर। लक्षात ठेवा, पाठ करून घ्या। यावर सुद्धा तुमच्या परीक्षेत प्रश्न राहू शकतो मित्रांनो। महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी मुंबई, जी सर्वांना माहिती आहे। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे। महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर। महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे। प्रशासकीय विभाग बघा, यावर प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे, असा प्रश्न जर विचारला तर सांगायचं महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे। तुम्हाला हा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे, हा प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो। याला व्हेरी IMP मध्ये ठेवा मित्रांनो। ठीक आहे, चला पुढचं बघा, जिल्ह्याची संख्या। महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे? 36 जिल्हे आहे। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे मित्रांनो। ठीक आहे, एकूण लोकसंख्या। आता एकूण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर 11,23,72,972 हे 2011च्या जनगणनेनुसार आहे। ठीक आहे, चला पुढचं बघा, सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा। महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली। महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे। लक्षात ठेवा। चला पुढचं बघा, सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कुठले आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे शहर मुंबई शहर आहे। लक्षात ठेवा, मुंबई शहर। तुम्हाला जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर खालीलपैकी कोणते आहे, तर तुम्हाला तिथे आन्सर देता आला पाहिजे मुंबई शहर। ओके, चला पुढचं बघा, सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा। सर्वाधिक साक्षरता म्हणजे एज्युकेशन, सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर। किती साक्षरता आहे? 90.1%। ठीक आहे, चला पुढचं बघा, पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग पहिला। ठीक आहे, चला त्यानंतर आहे सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा। सर्वात कमी साक्षरता कुठे आहे? तर नंदुरबार जिल्हा, 63.04% साक्षरता आहे। ठीक आहे, सर्वात कमी साक्षरता जर विचारलं तर नंदुरबार जिल्हा, आणि सर्वात जास्त प्रमाणात असलेले सर्वात जास्त साक्षरता कुठे आहे? तर मुंबई उपनगर। ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघा,
सर्वाधिक जास्त स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा, सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी. रत्नागिरीला सर्वाधिक जास्त म्हणजे पुरुषापेक्षा जास्त स्त्रियांची संख्या जिथे आहे तो जिल्हा कोणता? रत्नागिरी. लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे, भरपूरदा परीक्षेत विचारला गेलेला आहे. ठीक आहे, चला पुढचं बघा. सीमेवरील जिल्हे. सीमेवरील जिल्हे तुम्हाला असा प्रश्न राहू शकतो. वायव्येस गुजरात व दादर नगर हवेली. ठीक आहे, वायव्येस गुजरात व दादर नगर हवेली. उत्तरेस मध्य प्रदेश. आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येस कोण आहे? गुजरात आहे. आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात आहे. ठीक आहे, दादर नगर हवेली सुद्धा आहे. आणि उत्तरेला मध्य प्रदेश आहे आणि पूर्वेस ईशान्येस कोण आहे? छत्तीसगड आहे. ठीक आहे, त्यानंतर दक्षिणेस गोवा व कर्नाटक, आग्नेस तेलंगणा आहे. हे सुद्धा व्हेरी IMP आहे. तुम्हाला असा प्रश्न जर राहिला परीक्षेमध्ये की महाराष्ट्राच्या आग्नेस कोणते राज्य आहे, खालीलप्रमाणे कोणते राज्य आहे, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे आग्नेस तेलंगणा राज्य आहे. ठीक आहे, तुम्हाला जर असा प्रश्न आला की महाराष्ट्राच्या पूर्व ईशान्येस कोणते राज्य आहे खालीलप्रमाणे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे छत्तीसगड राज्य आहे. तसंच तुम्हाला असा प्रश्न आला की महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे, तर सांगता आलं पाहिजे गोवा, कर्नाटक आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला असा प्रश्न आला की वायव्येस, महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आहे, तर गुजरात व दादर नगर हवेली आहे. हे तुम्हाला आलं पाहिजे, अत्यंत इम्पॉर्टंट आहे. या भागावर तुम्हाला एक तरी प्रश्न तुमच्या परीक्षेत राहील. ठीक आहे, पाठ करून घ्या. चला पुढचं बघा. राज्याचे फळ, महाराष्ट्र राज्याचे फळ कोणतं आहे? आंबा आहे. महाराष्ट्र राज्याचे फूल कोणते, असा प्रश्न भरपूरदा परीक्षेत आलेला आहे. हा व्हेरी IMP कॅटेगरीचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? बोडार. त्याला तामन सुद्धा म्हणतात. ऑप्शनमध्ये तुम्हाला बोंडार दिसलं तर तिथे क्लिक करायचं किंवा तामन दिसलं तरी तिथे क्लिक करायचं. ठीक आहे, भरपूर IMP प्रश्न आहे, परीक्षेत विचारला जाऊ शकतो असा प्रश्न आहे. भरपूरदा परीक्षेत पाहिलेला प्रश्न आहे, आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, स्वतः मी परीक्षा देत असताना हा प्रश्न भरपूरदा आलेला आहे परीक्षेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. राज्याचा प्राणी हा सुद्धा विचारला जातो. शेकरू. आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कुठला आहे? शेकरू आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, शेकरू हा राज्य प्राणी आहे, विचारला जातो परीक्षेत. राज्याचा पक्षी, महाराष्ट्र राज्याचा पक्षी हरियाल, कबूतर सारखा दिसतो. हरियाल जो आहे तो कबूतर सारखा दिसणारा प्राणी आहे. तर महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल आहे. लक्षात ठेवा, व्हेरी IMP आहे. त्याचबरोबर हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. राज्याचे फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. ठीक आहे, ब्ल्यू मॉर्मॉन हे राज्याचे फुलपाखरू आहे. लक्षात ठेवा, व्हेरी IMP आहे. हा जेवढंही सांगितलं तुम्हाला इथून राज्य फुलपासून, फळसुद्धा आहेच, परंतु फळ जनरली आपल्याला माहीत असतं, इतकं पूर्ण IMP आहे, व्हेरी IMP आहे. यातला एखादा प्रश्न तुमच्या परीक्षेत येऊ शकतो. म्हणून राज्याचा फुलपाखरू जरी विचारला तर ब्ल्यू मॉर्मॉन लक्षात ठेवायचं. राज्याचा पक्षी विचारला तर हरियाल लक्षात ठेवायचं. राज्याचा प्राणी विचारला तर शेकरू लक्षात ठेवायचं. राज्याचा फूल विचारला तर बोंडार, तामन लक्षात ठेवायचं. बिलकुल ठीक आहे, व्हेरी IMP आहे. पुढचं बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. IMP आहे, हे सुद्धा परीक्षेत विचार. जितकंही करून घेतोय ना हे सर्व परीक्षेत येणारा आहे, म्हणजेच हे रिपीट झालेलं आहे सर्व परीक्षेत, म्हणून हे सर्व मी करून घेतोय. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता क्षेत्रफळानुसार? अहमदनगर जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार? मुंबई. ठीक आहे, त्यानंतर सर्वाधिक पावसाचे ठिकाण, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण परीक्षेत विचारलं जातं, तर काय आहे? आंबोली, सिंधुदुर्गमध्ये आंबोली इथे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो. ठीक आहे, त्यानंतर सर्वाधिक पावसाचा जिल्हा सिंधुदुर्ग. सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडतो मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूरमध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्गमध्ये पडतो. याचं पूर्ण PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं जे मी कोर्स लॉन्च केला जिथे 10 प्रॅक्टिस टेस्टसुद्धा दिलेले आहे आणि 2000+ प्रश्न उत्तरं दिलेले आहे, तिथेच हे PDF सुद्धा मी उपलब्ध करून देईल. शिक्षा मंत्र ॲपवर आपलं 10 प्रॅक्टिस टेस्टचं GMCचं स्पेशल कोर्स जो आहे त्यामध्ये याचं PDF मी उपलब्ध करून देईल, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे सुद्धा उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथनं जॉईन करा. आपलं स्पेशल GMCचं टेलिग्राम चॅनल आहे, जवळपास 2800 लोक त्यामध्ये जॉईंड आहे. चला पुढचं बघा.
आता बघा, जिल्हे व त्याची वैशिष्ट्ये. जिल्हे व त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न राहू शकतो. जसं काही तुम्हाला जसं विचारलं गेलं की प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर, महाराष्ट्राचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते, खालीलप्रमाणे. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मुंबई शहर. ठीक आहे, सांगता आलं पाहिजे ना. त्यामुळे हे जे मी सांगत आहो हे पूर्ण समजून घ्या. तर मुंबई, आता मुंबईमध्ये बघा काय काय मुंबईचे वैशिष्ट्य आहे, जिल्ह्याचे वैशिष्ट्य काय काय आहे. तर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार, मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार आहे. भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर, भारतातील प्रथम क्रमांकाचे, सॉरी महाराष्ट्राचे म्हटलं मी, संपूर्ण भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर हे मुंबई आहे. त्यानंतर भारताची आर्थिक राजधानी, भारताची राजधानी जरी दिल्ली असली तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे शहर आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा, मुंबईचे जनरली आपल्याला येतंच, परंतु बघा काही काही जिल्हे असे आहेत ज्यांची आपल्याला काही गोष्टी माहीत नाही आहे. जसं रत्नागिरी जिल्हा हे देशभक्ती आणि समाजसेवकाचा जिल्हा आहे. हे आपल्याला माहीत होतं का? जर असं विचारलं गेलं खालीलप्रमाणे देशभक्त आणि समाजसेवकाचा जिल्हा कोणता, तर तिथे आपण कन्फ्यूज झालो असतो. ठीक आहे, तर आपल्याला माहीत नसतं. परंतु आता तुम्हाला मी सांगत आहो, तुम्ही पेपरमध्ये जर असा प्रश्न आला तर चुकवायचा नाही. काय तर बघा, पहिले नाशिकचं बघून घेऊ. मुंबईची परसबाग कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, असा जर प्रश्न आला, काय म्हटलं मी, मुंबईची परसबाग कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, तर काय उत्तर येईल, तर नाशिक. मुंबईची परसबाग नाशिकला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. असा जर प्रश्न आला असता तर तो ज्यांना, आता मी हा व्हिडिओ बघत आहे त्यांचं बरोबर होईल, पण ज्यांनी हा व्हिडिओ बघितलाच नाही ते चुकवू शकते आन्सर, कारण त्यांना ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे ना. ठीक आहे. बघा, मुंबईची परसबाग कोणता जिल्हा, नाशिक जिल्हा. मुंबईच्या गवळीवाडा सुद्धा नाशिक जिल्ह्याला म्हटले जातं. द्राक्षांचा जिल्हा नाशिक आहे, हे सर्वांना माहिती आहे. हे जनरली कोणाचं चुकणार तर नाही, परंतु ठीक आहे. चला पुढचं काय आहे, रत्नागिरी जिल्हा. तुम्हाला जसं विचारलं गेलं असतं खालीलपैकी देशभक्ती आणि समाजसेवकांचा जिल्हा कोणता, आणि त्यामध्ये तुम्हाला हे ऑप्शन देऊन दिले असते 4 किंवा 5 दिले असते. ठीक आहे, तर तुम्हाला राईट आन्सर करता आलं असतं का, तर कोणता जिल्हा आहे, देशभक्ती आणि समाजसेवकाचा जिल्हा कोणता आहे, रत्नागिरी जिल्हा आहे. लक्षात ठेवा, देशभक्ती आणि समाजसेवकाचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे. चला पुढचं बघा, चंद्रपूर. आता चंद्रपूर जो आहे गोंड राजांचा जिल्हा आहे. ठीक आहे, गोंड राजांचा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे. ठीक आहे, IMP आहे, हे सुद्धा तुमच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. कारण गोंड राजा आणि चंद्रपूर हे थोडंसं नागपूर आणि चंद्रपूर जवळ आहे, तर यावर प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आहे नंदुरबार आदिवासींचा जिल्हा. नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर यवतमाळ कापसाचा जिल्हा. यवतमाळ हा कापसाचा जिल्हा, पांढरं सोनं पिकवणारा जिल्हासुद्धा याला म्हटलं जातं. यवतमाळ जिल्हा कापसाचा जिल्हा. लक्षात ठेवा. जळगावला काय विशिष्ट आहे, तर अजिंठा लेण्याच्या प्रवेशद्वार. त्यानंतर केळीच्या बागा. जळगावमध्ये केळी प्रसिद्ध आहे आणि अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वारसुद्धा जळगाव जिल्ह्यात आहे मित्रांनो. अहमदनगर साखर कारखान्याचा जिल्हा. अत्यंत भरपूर वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. साखर कारखान्याचा जिल्हा खालीलप्रमाणे कोणता, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे अहमदनगर जिल्हा हा साखर कारखान्याचा जिल्हा आहे. ठीक आहे. चला पुढचं बघा, भंडारा. आता भंडाऱ्याचं काय, भंडारा जिल्हा स्पेशली कशासाठी प्रसिद्ध आहे, तर तलावांचा जिल्हा. भंडारा जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातं मित्रांनो. लक्षात ठेवा, भंडारा जिल्हा. त्यानंतर बघा नागपूर. आता भंडारा हा नागपूर जवळपास आहे आणि हा GMC जो आहे भाग हा नागपूरमध्येच तुमची ड्युटी राहणार आहे, म्हणून तुम्हाला भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर यावर प्रश्न राहू शकतो तुमच्या परीक्षेत, म्हणून लक्षात ठेवा. काय म्हटलं आहे, भंडारा हा तलावाचा जिल्हा आहे. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी. महाराष्ट्राची राजधानी कोणती, मुंबई, आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. त्यानंतर संत्र्यासाठी प्रसिद्ध जिल्हा नागपूर. ठीक आहे, लक्षात ठेवा, संत्र्यांसाठी प्रसिद्ध जिल्हा नागपूर. त्यानंतर पुढचं बघा, औरंगाबाद. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद. ठीक आहे, तुम्हाला असा प्रश्न, खालीलप्रमाणे मराठवाड्याची राजधानी कोणती, औरंगाबाद. तिलाच आता संभाजीनगर म्हणतात. संभाजीनगर म्हणतात. त्याचबरोबर अजिंठा व वेरूळ लेण्यांचा जिल्हा सुद्धा औरंगाबाद किंवा संभाजीनगर याला म्हणतात. रायगड. आता रायगड काय आहे, तर रायगड मीठगारांचा जिल्हा. तुम्हाला जर विचारलं खालीलप्रमाणे मीठगारांचा जिल्हा कोणता, सांगता आलं पाहिजे रायगड जिल्हा. तांदूळाचे कोठार सुद्धा रायगड जिल्हा आहे. लक्षात ठेवा, तांदळाचे कोठार म्हटलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. रायगड जिल्हा तिथे ऑप्शनमध्ये क्लिक करायचं. ठीक आहे. चला पुढचं बघा, कोल्हापूर कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता, कोल्हापूर. त्यानंतर गुळाची बाजारपेठ. ठीक आहे, गुळाची बाजारपेठसुद्धा कोल्हापूरला आहे. सातारा शूरांचा जिल्हा. सातारा म्हणजे शूरवीर लोकांचा जिल्हा.
सातारा जिल्हा. तुम्हाला जर असं विचारलं असतं तर आलं असतं काय? बघा आता लक्षात ठेवा, सातारा जिल्हा शूरांचा जिल्हा आहे. सोलापूर. आता सोलापूरवर तुमच्या परीक्षेत प्रश्न राहू शकतो. ज्वारीचे कोठार सोलापूर, ज्वारीचे कोठार सोलापूर. सोलापुरी चादर प्रसिद्ध, सोलापुरी चादरसुद्धा इथली प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला जर असं विचारलं का खालीलप्रमाणे ज्वारीचे कोठार कोणता जिल्हा आहे, तर सांगता आलं पाहिजे ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्राचे शेजारी. महाराष्ट्राचे शेजारी याच्या आधीसुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे, परंतु एकदा रिव्हिजनसारखं घेऊन घेऊ हे सुद्धा. महाराष्ट्राच्या पश्चिमेला, महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला, महाराष्ट्राच्या पश्चिम भागेला समुद्र आहे. कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. तुम्हाला असं विचारलं की महाराष्ट्राच्या पश्चिमेला खालीलप्रमाणे कोणता समुद्र आहे, तुम्हाला सांगता आला पाहिजे अरबी समुद्र. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या समुद्राचे नावं देईल. ठीक आहे. बंगालचा उपसागर किंवा प्रशांत महासागर असे तुम्हाला ऑप्शन देईल. तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. तिथे काय? महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला अरबी समुद्र आहे. सह्याद्री पर्वतसुद्धा आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागेला. सह्याद्री. तुम्हाला असं विचारला गेला प्रश्न की महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे किंवा सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे, सांगता आला पाहिजे. ठीक आहे. चला पुढचं बघा. आता महाराष्ट्राच्या वायव्येला, वायव्येला कोणता भाग आहे, तर दादर नगर हवेली आहे. ठीक आहे. वायव्येला दादर नगर हवेली आहे. आणि वायव्य उत्तरेला गुजरात आहे. पूर्वेला काय आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे. बघा पूर्व इकडे पश्चिम असते. ठीक आहे. पूर्वेला छत्तीसगड आहे ना, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे? आग्नेयस तेलंगणा आहे. आग्नेयस तेलंगणा आहे, आलं पाहिजे तुम्हाला परीक्षेत जर विचारलं. त्यानंतर आहे दक्षिणेला गोवा कर्नाटक. उत्तरेसला मध्य प्रदेश सातपुडाचा पर्वत आहे. असं विचारलं महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वत आहे, असं जर विचारला तर सांगता आलं पाहिजे उत्तर ते पूर्व दिशेला सातपुडा पर्वत आहे. ठीक आहे. चला पुढचं घ्या. महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडील जिल्हा, असं जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडील जिल्हा खालीलप्रमाणे कोणता, तुम्ही सांगता आलं पाहिजे तुम्हाला नंदुरबार जिल्हा. ठीक आहे. महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील म्हणजे वरच्या भागाला अति उत्तरेकडील जिल्हा कोणता, तर महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार जिल्हा. तुम्हाला आन्सर क्लिक करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याजवळ गुजरात व मध्य प्रदेशची सीमा एकत्र येते. ठीक आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या पूर्वेचा जिल्हा, पूर्वेकडे कोणता जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा. पूर्वेकडे म्हटलं गेलेलं आहे. तुम्हाला असं विचारलं तर महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे जिल्हा कोणता, गडचिरोली जिल्हा. आणि अति उत्तरेकडे जिल्हा नंदुरबार जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? गोंदिया जिल्ह्याजवळ मध्य प्रदेश व छत्तीसगडची सीमा एकत्र येते. त्यानंतर आहे नांदेड जिल्ह्याजवळ आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची सीमा जवळ येते. ठीक आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे जिल्हा कोणता आहे, दक्षिणेकडे म्हटलं आहे दक्षिणेकडे सिंधुदुर्ग. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे जिल्हा सिंधुदुर्ग आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. गोवा व महाराष्ट्र तरेखोलच्या खाडीने वेगळे झाले आहेत. ठीक आहे. गोवा आणि महाराष्ट्र कोणत्या खाडीने वेगळे झाले आहे, तर तरेखोलच्या खाडीने वेगळे झालेले आहे, लक्षात ठेवा. चला पुढचं बघा. आता बघा घाटांची नावं, मार्गाचे नाव. आता यावर प्रश्न विचारला जातो भरपूरदा परीक्षेमध्ये. घाट विचारलं जातं आणि त्याचा मार्ग विचारला जातो. ठीक आहे. तर तळघाट त्याला कसार घाट म्हणतात. तर कोणत्या मार्गावर आहे, मुंबई नाशिक मार्गावर तुम्हाला तळघाट किंवा कसार घाट त्यालाच म्हणतात ते आहे. तुम्हाला जर असा प्रश्न मिळाला मुंबई नाशिक मार्गावर कोणता घाट येतं खालीलप्रमाणे आणि तुम्हाला हे 4 ऑप्शन दिले राहिले, तर तुम्हाला तिथे काय क्लिक करायचं आहे, कसार घाट किंवा तळघाट इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे, पुणे सातारा मार्गावर खंबाटकी घाट आहे. तुम्हाला जर असं विचारलं की खालीलप्रमाणे खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे, तर तुम्हाला जर अशा प्रकारे तिथे ऑप्शन दिले राहिले तर पुणे सातारा क्लिक करता आला पाहिजे. ठीक आहे. खंबाटकी घाट कुठे आहे, पुणे सातारा या मार्गावर आहे. त्यानंतर आहे आंबा घाट जो आहे तो कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आहे, लक्षात ठेवा. आंबा घाट यावर प्रश्न आलेला आहे. खंबाटकी आणि आंबा घाटवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर कुंभारली घाट कोणत्या मार्गावर आहे, तर कराड चिपळूण मार्गावर कुंभारली घाट आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बोरघाट, बोरघाटवर सुद्धा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. बोरघाट
ज्यांनी आता परीक्षेत दिलेलं असेल ना आधीच्या, त्यांना माहिती आहे. ठीक आहे. बोरघाट, खंडाळा घाटसुद्धा म्हणतात त्याला, मुंबई पुणे मार्गावर आहे बोरघाट. ठीक आहे. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की बोरघाट खालीलप्रमाणे कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर येतो, तर मुंबई पुणे लक्षात ठेवा बोरघाट. त्यानंतर आहे दिवा घाट. दिवा घाट जो आहे तो पुणे बारामती या मार्गावर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे फोंडा घाट. फोंडा घाटवर प्रश्न आलेला आहे परीक्षेत. फोंडा घाट हा कोणत्या मार्गावर आहे, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे कोल्हापूर गोवा मार्गावर फोंडा घाट आहे. त्यानंतर आहे आंबोली घाट. आंबोली घाट जो आहे तो सावंतवाडी वेंगुर्ला बेळगाव या मार्गावर आहे. वरंधा घाट यावर प्रश्न आलेला आहे परीक्षेत. वरंधा घाट भोरमहाड या शहरांच्या मार्गावर वरंधा घाट आहे. कसूर घाट. ठीक आहे. कसार घाट वेगळा आणि कसूर घाट वेगळा, बरं लक्षात ठेवा. तर कसूर घाट जो आहे पुणे आणि पनवेल या मार्गावर आहे. त्यानंतर आहे पार घाट जो आहे सातारा रत्नागिरी मार्गावर आहे. ठीक आहे. समजलं. हे सर्व IMP आहे घाट. घाटावर तुम्हाला एखादा प्रश्न राहू शकतो परीक्षेमध्ये, म्हणून व्यवस्थित करून घ्या. याला एकदा वाचा आणि त्याच्यानंतर रिव्हिजन घ्या. ठीक आहे. 1-2 वेळा रिव्हिजन केली तर हे पाठ होऊन जातात. इतकं काही कठीण आहे नाही. ठीक आहे. चला पुढचं बघूया. महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे. बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शिखरावर प्रश्न राहू शकतो. त्या अनुषंगाने हे सर्व शिखरे अत्यंत महत्त्वाची आहे, तर समजून घ्या. पहिलं सर्वात उंच शिखर कोणतं महाराष्ट्रातलं, तर कळसुबाई. तुम्हाला जर जनरली असा प्रश्न आला की महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर कोणतं, तर कळसुबाई. किती उंची आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकते. 1646 मीटर याची उंची आहे. लक्षात ठेवा. यावर परीक्षेत भरपूरदा प्रश्न आलेले आहे. आता तुम्हाला बघा, जनरली मुलांना सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे एवढं पाठच राहून जातं, किंवा 1646 उंची आहे हे सुद्धा पाठ राहतं, परंतु तो कोणत्या जिल्ह्यात आहे हे पाठांतर राहत नाही. आणि जनरली प्रश्न जो आहे, प्रश्न काठिण्य लेवल कसं थोडं जास्त असलं पाहिजे कारणाने ते काय करतात की कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारतात, आणि त्याचं उत्तर काय राहील, अहमदनगर. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अहमदनगर जिल्ह्यात आहे. हे सुद्धा तुम्हाला पाठच करावं लागतं. ठीक आहे. म्हणून हे व्यवस्थित पाठ करा, पाठांतर करून घ्या आणि मग 1-2 वेळा रिव्हिजन करा. ठीक आहे. चला, त्यानंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर असा जर प्रश्न आला तर सालेर. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं, तर सालेर. यावर सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. हे सर्वांना पाठ राहतं, त्यांना माहिती आहे. परीक्षेचे जे प्रश्न तयार करतात त्यांना माहिती आहे हे सर्वांना पाठ राहतं, परंतु सेकंड नंबरचं थोडं पाठ करत नाही आणि मग तिथेच प्रॉब्लेम होतो. त्यामुळे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं, तर सालेर आहे. लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. 1567 याची उंची आहे, 1567 मीटर. आणि सालेर हे जे उंच शिखर आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे, नाशिक. हे सुद्धा पाठ करा. यावर प्रश्न राहू शकतो परीक्षेत. ठीक आहे. तर नाशिक जिल्ह्यात सालेर हे उंच उंच शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे, 1438. ठीक आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे, सातारा. हे सुद्धा पाठ करून घ्या. हे जवळपास 3 ते 4 जे आहे महत्त्वाचे ते पाठांतरच करून घ्यायचे. त्यानंतर बघा, हरिश्चंद्रगड जो आहे त्याची उंची किती आहे, तर याची उंची आहे 1424 मीटर. ठीक आहे. 1424 मीटर याची उंची आहे. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे, अहमदनगर. बघा, अहमदनगरमधला एक कोणता, कळसुबाई आहे. आणि त्यानंतर हरिश्चंद्रगडसुद्धा अहमदनगरमधला आहे. आणि सालेर कुठला आहे, नाशिकमधला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सप्तशृंगी शिखराची उंची किती आहे, 1416 मीटर. ठीक आहे. आणि नाशिक जिल्ह्यात येतं. तोरणागड किती, 1404 मीटरचा आहे, पुणे जिल्ह्यात आहे. ठीक आहे. त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक जिल्ह्यात आहे. त्र्यंबकेश्वर जनरली जिल्हा लक्षात येऊन जातो, फक्त उंची तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे विराट 1177 मीटर अमरावती. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते, खालीलप्रमाणे कोणतं उंच शिखर हे अमरावती जिल्ह्यात आहे. तिथं जर ऑप्शनमध्ये तुम्हाला विराट दिसलं तर क्लिक करायचं. बघा, यावर परीक्षेत प्रश्न आलेला आहे. मुलं काय करतात, जे एकदम वरच्या लेवलचे जे जास्त आहे, जसं हे वगैरे मुलं पाठच करून टाकतात. हे 3-4 जे आहे, जसं हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर वगैरे पाठ करून घेतात. पण मग काय होतं, इकडे मुलं लक्ष देत नाही. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यातील उंच शिखर कोणतं,
तर वेराट आपल्याला माहीत राहत नाही, मग चुकून जातं, त्यामुळे हे पाठ करून घ्यायचं. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यातलं उंच शिखर कोणतं? वेराट. आणि किती मीटर उंची आहे त्याची? 1177. ठीक आहे. त्यानंतर हे मकरंदगड आहे सातारा जिल्ह्यात. त्यानंतर नाणेघाट आहे पुणे जिल्ह्यात. आणि तोरणमाळ जो आहे तो धुळेमध्ये. ठीक आहे. चला पुढचं बघा, थंड हवेचे ठिकाण. थंड हवेचे ठिकाणावर प्रश्न राहू शकतो तुमच्या परीक्षेत. जसं की ठिकाण दिलं जर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे रायगड जिल्ह्यात. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे. त्यानंतर आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्ह्यात आहे. ठीक आहे. काही काही पाठच राहतात. त्यानंतर आहे पंचगनी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. त्यानंतर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मेसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, संभाजीनगर जिल्ह्यात. पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. लोणावळा खंडाळा पुणे जिल्ह्यात आहे. आणि महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात आहे. यावर प्रश्न आलेल्या परीक्षेत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तुम्हाला सांगता आला पाहिजे सातारा जिल्ह्यात आहे. पाठांतर करा. यावर परीक्षेत प्रश्न आलेला आहे. कन्फ्यूज होतात मुलं जर हे सगळं वाचलं नसलं तर, आणि मग चुकवून देतात आणि मग मार्क कमी येतात. ठीक आहे. नदीकाठावरील प्रमुख शहरे, यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न राहतो. नदीकाठावरील प्रमुख शहरे. आता बघा, गोदावरी या नदीच्या काठावरील कोणते प्रमुख शहरे आहे? तर तुम्हाला जर विचारलं खालीलप्रमाणे गोदावरी नदी काठावरचे शहर ओळखा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे नाशिक गोदावरी नदीच्या काठावर आहे. नांदेड, गंगाखेड, पैठण, कोपरगाव, राक्षसभुवन आणि आपेगाव. ठीक आहे, लक्षात ठेवा. एवढी गावं लक्षात ठेवायची. त्यानंतर चंद्रभागाच्या काठेवर कोणतं शहर आहे? तर पंढरपूर हे शहर चंद्रभागाच्या काठेवर आहे. ठीक आहे. पंचगंगा, हा बघा हा प्रश्न विचारलेला आहे. पंचगंगा नदी यावर भरपूरदा परीक्षेत आत्ता ज्या पेपर झालेले आत्ता IBPSचे जिल्हा परिषदेचे त्यामध्ये हा सुद्धा प्रश्न होता. पंचगंगा नदीच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे? कोल्हापूर. हा भरपूरदा आलेला आहे. पंचगंगावर भरपूरदा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे इंद्रायणी नदीच्या काठावर कोणतं शहर आहे? आळंदी देऊ. हे सुद्धा IMP आहे. प्रवरा नदीच्या काठावर नेवासा संगमनेर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिंदफणा नदीच्या काठावर मांजलगाव. ठीक आहे. नळगंगा मलकापूर. ठीक आहे, नळगंगा मलकापूर जिल्हे. आता तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये जाऊन पहा. GMC जो सिलेबस दिला आहे त्यामध्ये हा महाराष्ट्रातील प्रमुख पिके हा टॉपिक तुम्हाला दिसेल. ठीक आहे. म्हणून याच्यावर प्रश्न तुमच्या परीक्षेत राहील म्हणजे राहील. ठीक आहे. तसंच बघा, ज्वारी म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये उत्पादक जिल्हा आहे? तर ज्वारी बघा, अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीचं पीक होतं. सोलापूर जिल्ह्यात होतं, उस्मानाबाद जिल्ह्यात होतं, जळगाव जिल्ह्यात होतं, यवतमाळ जिल्ह्यात होतं. ठीक आहे. तुम्हाला जर असा प्रश्न आला का ज्वारी उत्पादक जिल्हा खालीलप्रमाणे कोणता आहे, तर यातलं तुम्हाला जेही ऑप्शन दिसेल, ठीक आहे, तर तिथे क्लिक करायचं. त्यानंतर बघा, तांदळासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर गडचिरोली जिल्ह्यात तांदळाचं उत्पादन सर्वात जास्त होतं. रत्नागिरी जिल्ह्यात होतं, भंडारा जिल्ह्यात होतं, रायगड जिल्ह्यात होतं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतं आणि ठाणे जिल्ह्यात काय तर तांदळाचं उत्पादन सर्वात जास्त होतं. गेहूं नाशिक, नागपूर, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यात गेहूचं उत्पादन सर्वाधिक जास्त होतं. कांदा निफाड व लासलगाव नाशिक. काय म्हटलं आहे? कांद्याचं उत्पादन निफाड व लासलगाव, ठीक आहे, नाशिक इथे सर्वाधिक उत्पादन होतं. त्यानंतर फुरसुंगी, जुन्नर, लानेद इथे सुद्धा कांद्याचं उत्पादन सर्वाधिक जास्त होतं. त्यानंतर आहे मिरचीचं उत्पादन सर्वाधिक कुठे होतं? नंदुरबार, सिंदखेड, धुळे, सांगली, नांदेड, अमरावती जिल्ह्यात मिरचीचं उत्पादन सर्वाधिक होत असतं. त्यानंतर आहे कापसासाठी प्रसिद्ध जिल्हा यवतमाळ आहेच. त्याचबरोबर अमरावती, अकोला, बुलढाण्यात सुद्धा कापूस सर्वाधिक होतो. त्यानंतर आहे तंबाखूसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे कोल्हापूर आणि सांगली. ठीक आहे, लक्षात ठेवा. तंबाखूसाठी जर प्रसिद्ध जिल्हा कोल्हापूर आणि सांगली. हळदीसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर. लक्षात ठेवा, हळदीसाठी प्रसिद्ध जिल्हा सातारा, सांगली, कोल्हापूर. द्राक्षांसाठी प्रसिद्ध जिल्हा नाशिक, सांगली. बघा, नाशिक जर तुम्हाला ऑप्शनमध्ये नसला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर सुद्धा द्राक्षासाठी प्रसिद्ध जिल्हा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, मोसंबीसाठी प्रसिद्ध जिल्हा औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, संत्री. आता जर ऑप्शनमध्ये नागपूर नसलं,
नागपूरच ऑप्शनमध्ये नसलं, संत्रीसाठी खालीलप्रमाणे कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे, तर ऑप्शनमध्ये जर अमरावती असलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. नागपूर नाही म्हणून, अमरावतीसुद्धा संत्र्यासाठी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. फक्त नागपूर जो आहे तो जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर आहे सीताफळ. सीताफळसाठी प्रसिद्ध जिल्हा औरंगाबाद, पुणे. ठीक आहे. त्यानंतर आंबे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. काजू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नारळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्हा या नारळासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे.